नमस्कार, मी दीप्ती. आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मुरांबा. आता त्यासाठी मी इथे 10 ते 12 आवळे घेतलेले आहेत. एका कढईमध्ये आधी पाणी तापत ठेवलेलं आहे. ते पाणी गरम झाल्यावरती आपल्याला आवळे ठेवून द्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिटासाठी आपण आवळे ठेवणार आहोत. जास्त वेळ नाही ठेवायचे. तर बघा आपले आवळे रेडी झालेले आहेत व्यवस्थित. तर हे थंड झाल्यावरती ह्याच्या आपण फोडी करून घेणार आहोत. सहज फोडी होतात. तुम्ही ते सुरीच्या सहाय्याने सुद्धा फोडी मोकळ्या करून घेऊ शकता. तर पहा आपल्या फोडी रेडी आहेत. त्यासाठी मी एक मोठी वाटी गूळ घेतलेला, त्याचबरोबर मी घेतलेला एक वेलची, छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग. असं तर कढई गरम झाल्यावरती त्यात आवळ्याच्या फोडी टाकून दिलेल्या आहे आणि गूळ टाकलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी. बघा 5 मिनिटानंतर आपण उघडून बघितलेलं आहे. छान गूळ वितळलेला आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपण त्यात सगळे जे काही खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर यात मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, ऑप्शनल आहे. बघा आता 2 मिनिटानंतर मी उघडून बघितलेलं आहे. इथे बघा आपला मुरांबा रेडी झालेला आहे. आता आपण व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे. छान थंड होऊन द्यायचा. आणि आता थंड झालेला आहे. तर तो मी एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून देत आहे. अतिशय सुंदर लागतो खायला सुद्धा.